नागपूर येथे जे आठवडी बाजार भरत होते ते आता बंद करण्यासाठी कुळगाव बदलापूर नगर परिषदेची गाडी आली आणि त्यांनी संपूर्ण आठवडी बाजार या ठिकाणी बंद केलेले आहेत. नगर परिषदेने या आठवडी बाजारांवरती कारवाई केलेली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आठवडी बाजार भरायचा गाड्या देखील लागल्या होत्या, परंतु आता ते संपूर्ण परिसर खाली केला गेलेला आहे आणि नगर परिषदेचे लोक या ठिकाणी आली होती आणि त्यांनी हा आठवडी बाजार पूर्ण बंद केलेला आहे. तुम्ही पाहू शकता इकडे सगळे बसलेले आहेत, उभे आहेत आणि त्यांनी बंद केलेला आहे. नगर परिषदेतर्फे जे आठवडी बाजार भरतात त्या ठिकाणी त्याच्यावरती कारवाई होत आहे. नगर परिषदेचे अधिकारी कारवाई करत आहेत. त्या ठिकाणी आपण पाहू शकता कशा प्रकारे कारवाई सुरू आहे. नगर परिषदेचे अधिकारी संपूर्ण या रस्त्यावर बसलेल्या फेरीवाल्यांवरती कारवाई करत आहे. या ठिकाणी तुलसी अंगणच्या समोर जो बाजार भरायचा त्या ठिकाणी देखील आत्ताच कारवाई झालेली आहे. खरं म्हणजे असे बाजार बंद करायचं असं नगरपालिकेत ठरलेलं आहे, परंतु तरी देखील व्यापाऱ्यांनी तो बाजार त्या ठिकाणी भरवले. काही नागरिकांचं म्हणणं आहे की आम्हाला स्टेशनला जावं लागतं लांब, त्यामुळे असे बाजार हवेत, पण त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था देखील याचा प्रश्न निर्माण होतो. आपण पाहू शकता कशा प्रकारे इथे नागरिक जमा झालेले आहेत, कारण त्यांना माहिती नव्हतं या ठिकाणी बाजार बंद होणार आहेत. सगळे हातामध्ये त्यांच्या पिशव्या दिसत आहेत. या आठवड्या बाजारासाठी बरेच नागरिक दर मंगळवारी या कात्रप परिसरात येत असतात, परंतु आज मात्र त्यांची निराशा झालेली आहे. नगर परिषदेने मोठी कारवाई करायला सुरुवात केलेली आहे आणि या संपूर्ण ज्या गाड्या आल्या होत्या त्या आता तुम्हाला चाललेल्या दिसत आहेत. एक मोठा प्रश्न असा आहे की या ठिकाणी श्रीजी पराई जो सोसायटी दिसते त्याच्या समोरच अनेक गाड्या लागलेल्या असतात, खाऊच्या गाड्या असतात त्या, आणि त्यामुळे अनेक वेळा ट्रॅफिक देखील या ठिकाणी होते. तुम्ही पाहू शकता की एक या ठिकाणी पार्किंगचं जी इमारत आहे ती बनणार होती, काम अर्धवट आहे. आपण खडी पाहू शकता रस्त्यावरती, आणि या ज्या खाऊच्या गाड्या आहेत ज्यांनी गाड्या लावलेल्या त्यांच्यावर देखील आता कारवाई होईल. अधिकारी येत आहेत, त्यामुळे या गाड्यांवरती देखील कारवाईची अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे. हा जो चौक आहे या चौकामध्ये अनेक वेळेला गाड्या कशाही प्रकारे पार्क केलेल्या असतात आणि त्या पार्किंगमुळे नागरिकांना त्रास होतो, ट्रॅफिक जाम होते. तर ह्या खाऊच्या गाड्या तुम्हाला दिसत आहेत, आता कदाचित त्यांच्यावरती देखील कारवाई होईल. काही दिवसापासून या ठिकाणी इमारतीचं काम चालू होतं, पण ते सध्या बंद आहे. पण त्यांची खडी रेती संपूर्ण रस्त्यावर पसरलेली आहे. महापालिकेने याकडे देखील लक्ष देणं फार गरजेचं आहे. संपूर्ण खडी या रस्त्यावरती आल्यामुळे गाड्या घसरतात आणि तुम्ही पाहू शकता की नगर परिषदेचे अधिकारी आता कारवाई करत आहेत आणि पहा कशा प्रकारे कारवाई सुरू आहे. श्रीजी पराईचो कात्रप एरियातील हा भाग अत्यंत गजबजलेला असतो
आणि या ठिकाणी जे खाऊचे स्टॉल आहेत, पाणीपुरी आहे, मोमोज विकलं जातं, जिलेबी विकली जाते, पण आज मात्र येथे कारवाई होताना आपल्याला दिसत आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदेने फेरीवाले यांच्यावरती कारवाई करण्याचा निर्णय सभेमध्ये पास केलेला आहे. त्यामुळे सध्या तरी कुळगाव बदलापूर नगर परिषद अधिकारी ॲक्शन मोडमध्ये दिसत आहेत. कुळगाव बदलापूरमधील कात्रप विभाग नेहमी गजबजलेला असतो आणि हा जो परिसर तुम्ही पाहताय पनवेल रोड, या ठिकाणी अनेक खाऊच्या गाड्या लागतात. दररोज भरपूर गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. आज मात्र थोडंसं चित्र आगळं वेगळं चित्र पाहायला मिळतं आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे कर्मचारी आणि अधिकारी वर्ग या ठिकाणी या गाड्यांवरती कारवाई करताना दिसत आहेत. आपण पाहू शकता. खरं म्हणजे हा जो परिसर आहे या ठिकाणी पार्किंगचं इमारत बनवण्याचं काम चालू आहे आणि त्याची माती संपूर्ण पसरलेली आहे, रस्त्यावरतीच पसरलेली आहे. गेले अनेक महिने त्याकडे मात्र नगर परिषद दुर्लक्ष करताना दिसत आहेत. पण आज मात्र या गाड्यांवरती कारवाई होताना आपण पाहू शकता. कुळगाव बदलापूरचे अधिकारी विजय कदम साहेब या ठिकाणी दिसत आहेत आणि संपूर्ण फेरीवाल्यांना ते कारवाई करत आहेत. आज हा नेहमी गजबजलेला परिसर मात्र काही वेळातच खाली करण्यात आलेला आहे. जे खाऊ गल्लीचे जे दुकानदार आहेत त्यांना थोडासा वेळ दिला की तुमचं सामान काढून घ्या, बाकी त्यांच्या गाड्यांवरती कारवाई होताना दिसत आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदेने ठराव पास केलेला आहे की कोणत्याही अनधिकृत फेरीवाल्यांना आता सहन केलं जाणार नाही. ज्यांच्याकडे परवाना आहे अशाच फेरीवाल्यांना आता बसण्याची परवानगी दिली जाईल. परंतु अनेक फेरीवाले रस्त्यावरती अशा प्रकारे त्यांचा धंदा लावत असतात. विशेष करून या कात्रप व्हॅली परिसरात आणि श्रीजी बरायजो या सोसायटीच्याच समोर हे कॉर्नरला हे आपल्याला फेरीवाले दिसतात. एक विशेष सांगावं असं वाटतं की या ठिकाणी ज्या फेरीवाले जे खायला येतात नागरिक, त्या गाड्या देखील कशाही प्रकारे पार्क करत असतात. त्यामुळे या रस्त्यावरती येणाऱ्या जाणाऱ्यांना देखील त्रास होत असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी माती पडलेली दिसते सगळी, हा जो पार्किंगची इमारत बनणार आहे तर त्या इमारतीची संपूर्ण माती रस्त्यावर आलेली आहे. याच्यावरती देखील नगर परिषदेने खरं म्हणजे त्वरित कारवाई करणं गरजेचं आहे. एक गटार देखील पाहू शकता कशा प्रकारे अवस्था जी खराब झालेली आहे. तर दयाबुद्धीने सगळ्या ह्या कर्मचाऱ्यांनी खरं म्हणजे त्यांना थोडासा वेळ दिलेला आहे की तुम्ही तुमच्या गाड्या व्यवस्थित घेऊन जा, आता परत लावू नका. पण भविष्यात गाड्या लागतील की नाही हा आता काळच ठरवेल. परंतु अधिकारी मात्र सध्या तरी कारवाई करताना आपल्याला दिसत आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी या खाऊ गल्लीतल्या फेरीवाल्यांना त्यांचं सामान काढायची परवानगी दिली. ते सामान काढलं गेलेलं आहे आणि नंतर गाड्या मात्र त्यांनी जप्त केलेल्या आहेत आणि त्या गाड्या ते घेऊन या ठिकाणी निघून गेलेल्या आहेत. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे अधिकारी विजय कदम यांच्याशी बोलणं झालं असता त्यांनी सांगितलं की खरवई या ठिकाणी बऱ्याच भाजीपाल्यावाल्यांनी विनंती केली की आमचा भाजीपाला खराब होईल, एक दिवस आम्हाला संधी द्या. आणि त्यांनी तशा प्रकारे त्यांना संधी दिली. परंतु कात्रप परिसरातील हा जो परिसर आहे त्यावरती मात्र आता कारवाई झालेली आहे. कारण अनेक टेम्पो या ठिकाणी आले होते. खरं म्हणजे त्यांना वाटलं होतं की या ठिकाणी बाजार भरणार नाही, कायदा तसा पास झालेला आहे. परंतु
फेरीवाल्यांना वाटलं होतं की कारवाई होणार नाही, परंतु नगर परिषदेचे अधिकारी आले आणि त्यांनी संपूर्ण या फेरीवाल्यांवरती कारवाई केलेली आहे. आणि आता आपल्याला एक पण फेरीवाला या ठिकाणी दिसत नाही. काही लोकांनी सामान काढून ठेवलेलं आहे, आता ते घरी घेऊन जातील त्यांचं सामान. नगर परिषदेला एक मात्र विनंती आहे की हा जो रस्त्यावरती खडी पसरलेली आहे, रेती पसरली आहे, त्यामुळे ॲक्सिडेंट होतो. तर त्यांना नम्रतेची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर ही खडी देखील काढावी, जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही, एखादा अपघात देखील घडणार नाही. तर संपूर्ण गाड्या आता या ठिकाणी निघून गेलेल्या आपल्याला दिसत आहे.